पुढची बातमी पाहूया। उद्धव ठाकरे म्हणजे डायनासॉर सारखा भ्रष्टाचार केलेला माणूस आहे अशी टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली। तर मुंबईतील महापौर स्थायी समिती यासारखी महत्त्वाची पदं मराठी माणसालाच द्यायला हवीत ही भाजपची ठाम भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। भाजपचे नेते प्रसाद लाड आपल्या बरोबर आहेत। सगळ्यात जास्त चर्चा ठाकरे बंधूंकडनं आज जो वचननामा प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये जवळपास 1 लाख घरं विशेषतः मराठी लोकांसाठी द्यायची भूमिका मांडली। जवळपास 10,000 पेक्षा जास्त बसेस परिवहनच्या बेसच्या आणायचा दावा करतायत। या सगळ्या तुमचं प्रतिक्रिया काय? हा वचननामा नसून हा फेकमनामा आहे। 25 वर्ष महापालिकेच्या सत्ता उपभोगली, मधला जर 92 ते 97चा काळ सोडला तर मला वाटतं की सातत्याने 25 ते 30 वर्ष महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता होती आणि सातत्याने उद्धव ठाकरेंच्या हातात 20 वर्ष सत्ता होती। त्यांचा वचननामा वाचल्यानंतर मला खरं तर हसू की रडू हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर होता। 1 लाख मराठी लोकांना घरं देणार। माझा प्रश्न उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या युती आघाडीला आहे की एवढे वर्ष सत्तेत असताना मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला, बेस्ट कर्मचारी महापालिका कर्मचारी मुंबईच्या बाहेर फेकला गेला, कोकणातला माणूस देशोधडीला लागला, त्यावेळेला बिल्डर दार्जिनं धोरण कोणी अवलंबली, मुंबईकरांच्या घराचा विकास कोणी केला नाही, याचा पण जाहीरनाम्यामध्ये त्यांनी उल्लेख करायला पाहिजे होता। ज्या BSTमध्ये आम्ही 10,000 बस आणू म्हणतायत त्या BSTवाल्यांनी ठाकरे ब्रँडला त्यांची जागा दाखवून दिली। 10,000 बसेसची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मी विचारू इच्छितो की उद्धव साहेब, तुमच्याच कारकिर्दीत माहीमचा बस डेपो, कुर्ल्याचा बस डेपो, BKCचा बस डेपो, अनेक बस डेपो विकले गेले, हे देखील तुमच्याच कारकिर्दीत केले गेले। त्यावेळेला बेस्ट कर्मचाऱ्यांना घरं देण्याचा आणि बेस्टच्या बसेस विकत घेण्याचं तुम्हाला आठवलं नाही। ह्याच BSTमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने बसेस आणण्याचं काम कोणी केलं तर ते आदित्य ठाकरे आणि गँगने केलं। आरोग्य विषयाबद्दल बोलायला गेलं तर मुंबईतली KEM हॉस्पिटलसारखी अनेक हॉस्पिटल त्यांना उभा करता आली असती। कैलासवासी दस्तूरखुद्द बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जे हॉस्पिटल बांधलं ते हॉस्पिटल देखील तुम्हाला चालवता आलं नाही। त्यामुळे तुम्ही आरोग्य, BST, घरं आणि मराठी माणूस यावर बोलाल तेवढं चांगलं आहे। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।